अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने अकोले तालुक्यातले आम्ही सर्व वैद्यकीय व्यावसायिकदार आज संगमनेर येथे सोनांबेकर हॉस्पिटलच्या इथे झालेल्या डॉक्टर अभिजित कोरडेंच्या संदर्भात सध्या जे काही सोशल मीडियामध्ये बदनामीकारक मजकूर किंवा बातम्या येत आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। या संदर्भात आम्ही नम्र निवेदन करू इच्छितो की संबंधित रुग्णाचे कुटुंबीय त्यांचे सर्व नातेवाईक यांच्यासोबत आम्ही सर्व डॉक्टर्स लोक खंबीरपणे सोबत आहोतच, परंतु या संदर्भात या रुग्णाने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संबंधित रुग्ण हा सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। त्या रुग्णाची त्या ठिकाणी एंजिओग्राफी झाली। एंजिओग्राफीनंतर सदर रुग्णाची एंजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्यानंतर सदर रुग्ण काही दिवसांनी किडनीच्या संदर्भात गुंतागुंत निर्माण झाल्यामुळं डॉक्टर कोरडे यांनी संबंधित रुग्ण हा नाशिक येथे आणि पुढे जाऊन SMBT येथे पुढील सेवा देण्यासाठी पाठवला। दुर्दैवाने जवळपास 3 आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर संबंधित रुग्ण दगावला आणि यामध्ये त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने फक्त संबंधित डॉक्टरांची चौकशी करून तक्रार दाखल करावी एवढाच अहवाल दिलेला असताना व या संदर्भातला निर्णय घेणारी सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कुठल्याही प्रकारचा आपला अहवाल नोंदवलेला नसतानासुद्धा व डॉक्टर अभिजित कोरडे व डॉक्टर सोनांबेकर यांची बाजू कुठल्याही प्रकारे समजून न घेता काही व्यक्तींनी व्यक्तिदोषापोटी काही बातम्या द्वेषपूर्ण बातम्या प्रसारित केल्या। अशा प्रकारे डॉक्टरांची बाजू समजून न घेता कुठल्याही प्रकारच्या बदनामीकारक बातम्या किंवा मजकूर प्रसारित करू नये एवढीच आमची या संदर्भात मागणी आहे। व जर तशा प्रकारच्या बदनामीकारक बातम्या पसरवल्या तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला जो काही सुसंवाद आहे, जो एक प्रकारचा सेतू आहे, तोच भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतो। आम्हा सर्व डॉक्टरांना भविष्यात सुद्धा सेवा देताना अडचण येऊ शकते एवढंच आमचं या संदर्भात म्हणणं आहे। तरी आम्ही सर्वजण माननीय तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। डॉक्टर अभिजित कोरडे आणि डॉक्टर सोनांबेकर या दोन्ही प्रथितयश डॉक्टरांबद्दल सध्या मीडिया ज्या प्रकाराने वादळ निर्माण करतोय त्याच्याबद्दल आम्ही सर्व असोसिएशनची मंडळी इथे एकत्र आलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, आमची सगळ्यांची पेशंटबरोबर, पेशंटच्या नातेवाईकांबरोबर आमच्या असोसिएशनची सहवेदना आहे, पण त्याबरोबर आमची तक्रारसुद्धा आहे की ज्या मीडिया करतं ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समाज मन आणखी गढूळ होतं आणि काम करायला त्रास होतो वैद्यकीय व्यवसाय करताना। या सगळ्या गोष्टीची दखल आधी मीडियाने घ्यायला हवी आणि त्याचा खोलवर तपास करून नक्की काय कारण झालेलं आहे। कारण शरीर आत्ता आलं आहे आणि आत्ता ते, आणि कोणत्याही डॉक्टरला असं वाटत नाही की आपल्या पेशंटला त्रास झाला पाहिजे, आपला पेशंट मेला पाहिजे, असं कधी कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही। पेशंटनी बरं व्हावं ही प्रत्येक डॉक्टरची इच्छा असते, पण ज्या पद्धतीनं त्यांना टार्गेट करून हे मीडियासमोर आणलं जातं त्याच्यामुळे समाज मन गढूळ होतं। तर ते होऊ नव्हे आणि त्याचा खोलवर तपास करून काय असेल ती वस्तुस्थिती मीडियासमोर सगळ्यांनी मांडावी। इव्हन सगळ्याच मीडियानी त्याच्यामध्ये यावं, कारण आपण सगळेजण समाजाचा एक भाग आहोत। तर तेवढं सांगून मी थांबते इथे। त्याचा नक्की खोलवर सगळ्यांनी विचार करावा, मीडियानी सुद्धा। 28 फेब्रुवारी 2025 रोजी सोनांबेकर हॉस्पिटल संगमनेर येथे अकोले तालुक्यातील एक पेशंट हृदयरोगासाठी तिथे ॲडमिट केलं होतं। तेथे हृदयरोगतज्ञ माननीय डॉक्टर अभिजित कोरडे सर यांनी त्या पेशंटची एंजिओग्राफी करून नंतर एंजिओप्लास्टी केली। त्यानंतर पेशंट व्यवस्थित होतं, परंतु कालावधीनंतर त्या पेशंटला कॉम्प्लिकेशन झालं। किडनीचा आजार त्याचा बळावला व किडनीचे स्पेशालिस्ट डॉक्टर हे 24 तास तिथे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी पुढील उपचारासाठी पेशंटला नाशिक येथे पुढे हलवले व पुढील ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना पुढे रेफर करण्यात आलं। त्यानंतर नाशिकहून ते पेशंट SMBT हॉस्पिटलला ॲडमिट होत आहे
तेथे उपचारादरम्यान 3 आठवड्यानंतर पेशंटचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या संदर्भात नंतर पेशंटच्या नातेवाईकांनी पोलीस कंप्लेंट दिल्यानंतर ज्या पद्धतीने मीडियाने डॉक्टर व त्या हॉस्पिटलला ज्या पद्धतीने दोषी धरून त्यांनी जी बातमी दिली, ही बातमी तसं पाहिलं तर ही पूर्ण कोणताही तपास न करता खोलवर माहिती न घेता त्यांनी ही जी बातमी दिली व डॉक्टरांची बाजू त्यांनी समजावून नाही घेतली. त्यामुळे समाजामध्ये डॉक्टरांबद्दल एक वेगळ्या पद्धतीने वाईट मत निर्माण होते व भविष्यात यापुढे कोणताही पेशंट ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो त्यावेळेस डॉक्टरकडे त्यांचा पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलून जातो. आणि अशा वातावरणात आम्ही डॉक्टर लोक पेशंटला निर्भीडपणे व व्यवस्थित उपचार देऊ शकत नाही. आमची अशीच विनंती आहे. आम्ही या निमित्ताने माननीय तहसीलदार साहेब, येथील पोलीस निरीक्षक व माननीय जिल्हाधिकारी साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही आमच्या आत्मा कमिटीतर्फे निवेदन देत आहोत. व आमची अशी मागणी आहे की यापुढे अशा काही घटना घडल्या तर त्याची आधीच पूर्ण सखोल चौकशी व्हावी व कोणतेही मीडिया ट्रायल न देता जेणेकरून डॉक्टर हा जो वैद्यकीय जो समाज आहे, आमची जी फॅटर्निटी आहे, ही बदनाम करण्यात येऊ नये व आम्हाला या डॉक्टरकीचा व्यवसाय करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये ही आमची माफक मागणी आहे. तरी त्या दृष्टीने सर्व मीडियानी व प्रशासनाने याची दखल घ्यावी व त्यावर योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.